हॅलो श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कटावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, जिथे असाल तिथे सुरक्षित असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे. देवारा कसा असावा व देवाऱ्यामध्ये कोणते देव असावेत व कोणते देव नसावेत. चला मग वेळ वाया न घालवता आपण करूया पुढच्या व्हिडिओला सुरुवात. तर सर्वात प्रथम देवारा हा लाकडी असावा, ज्याने त्याच्यामध्ये 4 पायऱ्या असाव्यात, की तो दिसायला मोहक आणि सुंदर असावा. कारण की ज्या घरामध्ये देवारा नसतो किंवा देव नसतात त्या घराला स्मशान मानलं जातं. त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या घरामध्ये असुर शक्तींचा वास होतो, निगेटिव्ही असते, त्यामुळे तिथे स्मशान मानलं जातं. आणि ज्या घरामध्ये देवारा असतो, दिसायला सुंदर असतो, देवारा सर्वेचे देव व्यवस्थित असतात, त्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव, ऐश्वर्य नांदत असतं. तर कारण की तिथे आपल्या शक्तीचा, आपल्या जी सेवा करतो त्याची ऊर्जा निर्माण असते, त्यामुळे त्या घरामध्ये सुख शांती नांदत असते. तर आपण आता सुरुवात करूया घरामध्ये नेमकं काय नसावं देवाऱ्यामध्ये. तर चला मग पहिल्या सर्वात प्रथम ज्या घरामध्ये देवाचे फोटो वगैरे असतात ते खंडित झालेले असतात, म्हणजे त्यांचे समजा फोटो असतील तर त्यांची काच कुठेतरी फुटलेली असेल, किंवा ते आतल्या फोटोची जी आतली फ्रेम असते ती खराब झाली असेल, किंवा मूर्त्या असतील तर त्यांचे डोळे खराब झाले असतील, टाक असतील तर ते टाक मागून झिजले असतील, किंवा त्यांच्या मागचे जे कोपरे असतात ते निघालेले असतील, किंवा आपण जी देव घरातली घंटा वगैरे असते त्यांचा घुंगरूनाद व्यवस्थित होत नसेल, तर त्या सर्व गोष्टी असतात त्या घरात नसाव्यात. अशा ज्या देवारे असतात, देव असतात, ते तुम्ही विसर्जन करायचे आहेत आणि त्या ठिकाणी नवीन देव आणायचे. कारण की अशा ज्या खंडित देव असतात त्यांच्या पुढे तुम्ही कितीही सेवा केली तरी ती लागू होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात गणपती, उजव्या सोंडेचा गणपती असणं. कारण की उजव्या सोंडेचा गणपती आपण घरी ठेवून त्याची जोपासना तितकी आपण करू शकत नाही जितकी म्हणजे देवळात वगैरे होते. कारण की आपण सामान्य माणसांकडनं तेवढं मोठं सोहळं आपल्याकडनं होत नाही, त्यामुळे उजव्या सोंड्याचा गणपती हा कधी घरी ठेवू नये, पूजू नये. तर त्यापेक्षा जर तुम्हाला गणपतीची मूर्ती घरी आपल्या ठेवायची आहे तर तुम्ही त्या डाव्या सोंडेचा गणपती आणि किंवा दगडूशेठ हलवाई गणपती तो तुम्ही पूजू शकता. आता देवारात हे झाले देवाऱ्याचं देव कोणते नसावेत, आणि आत्ता सांगते की कोणते देव असावेत देवाऱ्यामध्ये. तर देवाऱ्यामध्ये 3 ते 4 पायऱ्या असाव्यात. वरच्या पायरीवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा फोटो ठेवायचा आहे. व नंतर दुसरी पायरी येते तर कुलदेवी व कुलदैवत यांचे टाक असावेत. उजव्या हाताने पहिल्या टाक कुलदेवीचा व नंतर खंडोबा म्हणजे कुलदेवाचा टाक असावा. काही घरात खंडोबाला भैरोबा याचा टाक ठेवण्याची पद्धत नसते, मग त्याने कुलदेवत बालाजी किंवा अन्य असल्यामुळे देवाऱ्यात कुलदेवत स्वरूपात त्यांचा फोटो व टाक फक्त मांडावा. आणि वरून तिसऱ्या पायरीवरती इष्टदेवांची मूर्ती ठेवावी. त्याच्यामध्ये येतं गणपती बाप्पा, नंतर बाळकृष्ण, नंतर अन्नपूर्णा माता आणि शिवपिंडी अशा स्वरूपात मांडायची आहे. आणि नंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रमाणित मांडणी करत यायचं आहे आपल्याला. त्यानंतर खाली रांगेत पितरांचा टाक ठेवावा. ज्यांच्याकडे पितरांची टाक ठेवण्याची पद्धत आहे त्यानेच पितरांचे टाक बसावे, अथवा नवीन पद्धत लावू नये. कारण की आपल्याकडे जे पारंपरिक चालत आलं आहे तेच करायचं आहे. आपल्या गुरुपरंपरेचे गुरुमाऊली सांगतात कोणतीही नवीन पद्धत लावू नका. ज्या तुमच्या रूढी, ज्या पद्धती तुमच्या ज्या पहिल्यापासून चालत आल्या आहेत त्यांनाच घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. त्यामुळे कृपया कोणत्या नवीन पद्धती लावू नका. लावण्याच्या अगोदर पूर्णतः चौकशी करा, खात्री करा, नंतरच कोणता तो निर्णय घ्या. आता पुढे चौथ्या पायरीवरती आपण ज्यांच्याकडे पद्धत असेल त्याने पितर ठेवायचे. नंतर त्याच्या बाजूलाच तुम्ही श्रीयंत्र, रुद्रयंत्र असे आपण मांडू शकतो तिथे, ते ठेवू शकतो. एक शंख आणि नंतर घंटानाद ती मांडायची आहे तिथे अशा बाजूने. आणि सर्वात महत्त्वाचं
की देवारा हा ईशान्य दिशेच्या कोपऱ्यालाच असायला पाहिजे. म्हणजे जाग्याभावी कधी आपण ठेवतो इकडे दुसऱ्या दिशेला वगैरे, पण पूर्व पश्चिम बघूनच ठेवायचं आहे. आणि जर ईशान्य कोपरा जर तुम्हाला देवाऱ्यासाठी मिळत असेल तर नक्की ईशान्य कोपऱ्यामध्येच देवारा ठेवा. कारण की त्या कोपऱ्यामध्ये जितकी सेवा आपली चांगली होते, जितकी प्रभाव त्या सेवेचा होतो तो इतर ठिकाणी होत नाही. तर आशा करते की तुम्हाला हा छोटा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की एखाद्या बघू की यंत्र वगैरे कसे काम करतात किंवा यंत्रांची माहिती मी तुम्हाला नक्की घेऊन येईन. आणि अजून तुम्हाला कोणत्या काही विषयावर बोलायचं असेल किंवा कोणता विषय सुचवायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणत्या विषयावर मी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा, माझा व्हिडिओ बघत राहा, लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.